वहिनी, माझ्या आईला तू उलट कशी बोलू शकतेस? ननंद अंकिता आईचा कैवार घेत सायलीशी भांडायला अगदी अर्ध्या दिवसाची रजा टाकून आली होती. उन्हातून आली म्हणून सायलीने तिला फ्रीजमधलं गार पाणी दिलं. आज लवकर सुटलं ऑफिस? सायलीनं विचारलं. हे असं आमच्याशी गोड गोड बोलतेस नी आमच्या अपरोक्ष आमच्या आईला अगदी पोरक्यासारखी वागणूक देतेस, बरोबर ना? जिजी डोळ्याला पदर लावून बसली. बघ बाई, आता तूच काय ते तू झालीस तेव्हा दुसरी पण पोरगीच झाली म्हणून हिनवलं सासू सासऱ्यांनी. पण तुम्हा लेकींनाच ग माझी कीव. आई, तू अजिबात रडू नकोस. तुझे लेक जिवंत आहे अजून. खडसावून जाब विचारते की नाही बघ. कुणाचं मिंद राहायची गरज नाहीये तुला. पेन्शन आहे चालू तुझी. याच्या जीवावर नाही जगत तू यांच्या. भरल्या गळ्याने अंकिता आईचे डोळे पुसत म्हणाली. आत्या, काय चाललंय तुझं? खालपर्यंत आवाज येतोय. नुकतीच घरात पाऊल टाकत असलेली सायलीची मुलगी स्वरा आत्याजवळ आपली बॅग ठेवत म्हणाली. या पोरीला माझा आवाज सहन होत नाही ग अंकिता. आता तुझाही सहन होत नाही बघ. जीजी असं म्हणत परत रडू लागली. एक मिनिट, हे काय चाललंय? आणि आतू, तू माझ्या आईवर का कावत होतीस मगाशी? पहाटे उठल्यापासनं आई घरात वावरते. एकतर कामवालीही मिळत नाहीये. हल्लीच्या काळात मिळाली होती एक धुणी धुवायला, पण आजी रोज आपली चादर धुवायला टाकू लागली. कधी कधी जाग कपाटातल्या साड्या काढून तिला धू म्हणून सांगू लागली. ती बिचारी मावशी पळून गेली. नंतर पोळ्या करायला बाई लावली तर तिच्या खणपटी बसू लागली. इतक्याच पातळ हव्या, एकसारख्या हव्या, तीही परागंदा झाली. डॉक्टर म्हणतात आजीला अल्झायमर झालाय. गोळ्या चालू केल्यात, पण ही कधी घेते कधी खिडकीतून फेकून देते. त्या दिवशी कुंडीतही सापडल्या हिच्या गोळ्या. कुठेही नाक शिंकरते, थुकते. ते सगळं आई स्वच्छ करते. हल्ली तर अंथरुणातही. पण हे सारे एका शब्दाने आई बोलली का तुला? नाही ना? का तर तुला त्रास होईल. तू तुझ्या घरी सुखी राहावस म्हणून. हल्ली ऐकूही कमी येऊ लागले आजीला. डॉक्टर म्हणाले आता या वयात ऑपरेशन नको. ही मोठमोठ्याने बोलते, मोठ्या आवाजात टीव्ही लावते. 2 खोल्यांचं घर आमचं. कसं अभ्यासात लक्ष लागणार ग आत्तू? तरी आई मला हिला काही बोलू नको देत नाही. तूच लायब्ररीत जाऊन अभ्यास कर म्हणून सांगते. आजीला तेलकट कमी द्यायला सांगितलंय म्हणून घरात सगळ्यांनाच कमी तेलाचं थोडंसं आणि स्वयंपाक का? तर आजीला वाटू नये की आम्ही तिला टाकून चांगलं करून खातोय. आजीचा मधुमेह वाढलाय म्हणून आजीसोबत आमचं सर्वांचं गोडधोड बंद का? तर तिला टाकून कसं खायचं? आत्तू, माझी आई घरात राहते म्हणून आजवर तुम्ही तिला गृहीत धरीत आलात. उन्हाळ्याची सुट्टी पडली की खुशाल तुझी न मोठ्या आत्तूची मुलं आमच्याकडे येतात. का तर सायली वहिनी घरात असते. घरात कसलं डोंबलाचं काम असतं. नुसत्या झोपाच तर काढते. स्वरा, कपडे धुवून ते वाळत घालण्यासाठी पिळे भरलेली बादली घेऊन आलेल्या सायलीने लेकीला गप्प बस म्हणून दटावलं. आई, मी कधी आत्याच्या घरी राहायला गेली की आत्या असंच बोलायची तुझ्याबद्दल. घरात तर असते. अरे हौस होती का माझ्या आईला घरी राहायची? तुमच्या इतकी शिकलेली ती, पण आजीने सांभाळण्यास नकार दिला होता मला. पाळणा घरात ठेवायचं नाही असंही बजावलं होतं. खिंडीतच पकडलं होतं तिला. राहिली मग ती घरात. मी घरी शिकवण्या घेऊ लागली तर तेही आवडत नसायचं आजीला. मुलांना शिकवायला बसले की काहीतरी काम सांगून उठवायची. मुलांच्या आया मुलांना पाठवेनाशा झाल्या
काही माणसं न फक्त ऐकून घेण्यासाठी जन्माला आलेली असतात आत्या, त्यातलीच माझी आई. मला आठवतं, एकदा मावशीकडे मुंजीला जायचं होतं. आईला आणि आईचा कैरीहार आजीने दडवून ठेवला. आई शोधून शोधून रडकुंडीला आली. बाबाही तापले होते तिच्यावर. आजीला कोण हसू येत होतं. मला 5 स्टार चॉकलेटसाठी पैसे देऊन माझं तोंड गप्प केलं होतं तिने. तरी मी रात्री आईला आजीची करामत सांगितलीच. बाबा संतापले होते. तिला जाब विचारायला उठले तर आईनेच त्यांना शांत झोपायला लावलं होतं. आताशी आजी फार चिडचिड करते. वाढलेलं ताट भिरकावून देते. आतू, खरंच माझी आई वाईट आहे असं धरून चालूया आपण. तू घेऊन जा तुझ्या आईला. उगा या छळवादात नको ठेवस तुझ्या माऊलीला. स्वराने आत्यापुढे हात जोडले. नेलं असतं ग स्वरा ग, पण रोहनची फायनल एक्झाम आहे ना, आणि आमचं घर पडलं खाडीजवळ. तिथली हवा सहन होणार नाही तिला. बरं मग काय, निघतेच मी. बराच वेळ झाला येऊन. तेवढ्यात किचनमधून सायलीने आवाज दिला. वंस, चिंच घालून वांग्याची भाजी केली आहे. तुमच्या आवडीचे पापड तळते. एकत्रच बसू जेवायला. तुमचं चर्चासत्र संपलं तर हात धुवून घ्या, मी पानं वाढते. वहिनी, तुझं ग पान कुठे? आत्तू, अल्ली नीट जेवत नाही ना, म्हणून आई तिला कधीच्या जुन्या गोष्टी सांगत भरवते. 4 घास जास्त जातात तिचे. अंकिताच्या डोळ्यात पाणी आलं. आत्या, भरल्या पानावर डोळ्यात पाणी आणू नये, आईच म्हणते असं. आतूचे डोळे पुसत स्वरा म्हणाली. कधीतरीची गोड आठवण सांगत सासूला घास भरवणाऱ्या आपल्या वहिनीकडे पाहून जेवणाआधीच त्या माहेरवाशिनीचं मन समाधाने भरून पावलं. अंकिता जायला निघाली तेव्हा सायलीने तिला शेंगदाण्याच्या लाडूचा डब्बा दिला. अंकिताला अजब वाटत होतं. कधीच उलट न बोलणारी आपली भाची आपल्याला आज एवढं का बरं सुनावत होती याचं. स्वरा तिला खाली सोडायला गेली. तिचा हात धरून म्हणाली, सॉरी आत्तू, आज जरा जास्तच बोलले तुला. पण काय? अगं, महिना झाला आईच्या अंगावर जाते. माझी परीक्षा चालू म्हणून कोणालाच बोलली नाही ती. 8 दिवसापूर्वी चक्कर येऊन पडले. डॉक्टरकडे नेलं. त्यांनी स्त्रीरोग तज्ज्ञाची चिठ्ठी दिली. तिथे सगळ्या तपासण्या झाल्या. रिपोर्ट्स आलेत. गर्भाशयात ट्यूमर आहे. मला आजीचा राग येतोय. हीच तिला सणावाराला गोळ्या घेऊन पाळी पुढे मागे ढकलायला लावायची. माझ्या लेकी यायच्या तू बाहेरची झालीस तरी त्यांचं कोण करणार? देवाचं कोण करणार? आता माझ्या आईचं कोण करणार ग आत्तू? अंकिता आपल्या भाचीकडे पाहत राहिली. एक लेक तिच्या आईबद्दल जाब विचारायला आली होती. जाताना एक लेक तिला जाब विचारत होती. कथा आवडल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.